आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दिशोत्तमा प्रकाशनतर्फे विश्व मराठी संमेलनात क्लासेस शिक्षकांचा सन्मान। नाशिकमध्ये सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलन दरम्यान एक प्रेरणादायी सोहळा पार पडला। 100हून अधिक दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या दिशोत्तमा प्रकाशनतर्फे नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेसच्या संचालक संघटना PCCDAच्या मान्यवर शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला। महावस्त्र, पुष्पगुच्छ आणि प्रत्येकी 2 पुस्तके देऊन तब्बल 25 शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आले। दिशोत्तमा प्रकाशनचे संचालक रवींद्र पाटील आणि दिशोत्तमा पाटील यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक हे समाजघडणीचे शिल्पकार असल्याचे सांगितले। कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षक सातत्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाला शेखर जगताप, लोकेश पारख, गणेश पवार, अश्विनी जाधव, माधवी जगताप, रोहिणी भामरे, गायत्री बागले, मेघा कामळसकर, विवेक केळकर, प्रदीप येवला, स्वप्नील बागले, किशोर सपकाळे, मयूर जाधव, प्रितेश जाधव, यशवंत भामरे, सोनाली आहेर, सपना पारख, वाल्मिक सानप आदी शिक्षक उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा संमेलनातील एक विशेष आकर्षण ठरला। आज केटीचिम कॉलेज इथे विश्व मराठी संमेलनामध्ये आमच्या नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात PCCDA चे खजिनदार आदरणीय श्री रवींद्र पाटील सर यांच्या दिशोत्तमा प्रकाशनच्या दालनामध्ये आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी आज भेट दिली। आज त्यांच्या या दिशोत्तमा प्रकाशनातर्फे त्यांनी आमच्या सर्व संघटनेच्या सभासदांचा एक छान पुस्तक आणि पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान केला। त्याबद्दल आम्ही संघटनेतर्फे त्यांचे आभारी आहोत। त्यांच्या या दिशोत्तमा प्रकाशन जे आहे ते अनेक वर्षांपासून नाशिकामध्ये आहे। शेकडो पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत। त्यांनी ह्या संमेलनामध्ये अनेक लोकांनी त्यांच्या दिशोत्तमा प्रकाशनची पुस्तकं खरेदी केली आहे। माझी आज या ठिकाणी आपण आमचा सन्मान घडवून आणला आणि दिशोत्तमा प्रकाशनला या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जरूर या संमेलनामध्ये आणि पुढच्याही साहित्य संमेलनामध्ये सरांच्या या दिशोत्तमा प्रकाशनच्या स्टॉलला सर्वांनी भेट द्यावी अशी विनंती करतो। धन्यवाद।